अब बॉम्बे में भोजपुरी का राज चलेगा क्योंकि बीजेपी आईला। राज ठाकरे के न यूपी बिहार वाला ऐसा उसको काय देखा है ना, से राज ठाकरे राज्य से गायब हो गए। अभी 5 साल बच्चा है, 5 साल में हो सकेगा तो मराठी सीखेंगे, नहीं तो बीजेपी जब तक भोजपुरी सीखेंगे। यूपी बिहार वाले हम लोग जिसको चाहेंगे उसको प्रधानमंत्री बना सकते हैं, नहीं तो उसको सीधा गायब कर सकते हैं नक्शा से। राज ठाकरे राज्य से गायब हो गया। नहीं अभी तो है ना, अभी बीजेपी के रात है, तो हो सकता है राज ठाकरे का भी कहीं भोजपुरी सीखना न पड़ जाए। अभी उसको भोजपुरी सीखना पड़ेगा। 3-4 हजार महिलांवरून इकडे येऊन दादागिरीची भाषा करतात, मग ह्यांना पोकळ बांबूचे फटके का नाही द्यायचे? म्हणजे मुंबईत इथे राहून इथे आमच्यावर दादागिरी करणार असतील तर मग ह्यांना काय सोडायचं का? आणि मग तुम्ही बोलता की मनसेवाले मारतात म्हणून. हा याचा रुबाब बघा. हरल्याच्या नंतर मनसे हरली म्हणून याचा रुबाब हा एवढा आहे. पण मला असं वाटतं ना, हे मराठी माणसाने पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मराठी माणसं म्हणून समजणं गरजेचं आहे की हे आपल्यावर उलटे येत आहेत. आता हे धमकावत आहेत मराठी माणसाला की आता संपलं तुमचं, आता तुम्हाला इथं भोजपुरी बोलावं लागेल आणि तुम्हाला आता आम्ही जसं बोललो तसं राहावं लागेल. काय बोलतोय तो की देशाचं सरकार आम्ही ठरवतो, आम्ही जे करू तोच सरकार बसतो, तोच पंतप्रधान बसतो, तोच मुख्यमंत्री बसतो, असं त्यांचं मत आहे. म्हणजे मराठी माणूस कोण आहे? मला असं वाटतं या मराठी माणसाने आता आपण जागा होणं गरजेचं आहे आणि इतिहासात जाणं गरजेचं आहे. बाबा रे, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, प्रत्येक सामान्य माणसाला राजकारण भोसड्यात गेलं बाजूला ठेवा. मी सगळ्यांना एक विनंती करतो, आपला मराठी माणसाचा इतिहास काय होता हे वाचा आणि या भारत देशासाठी, या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी मराठी माणसाचं काय नेतृत्व होतं ना आणि काय बलिदान आहे ना, मला असं वाटतं वाचावं एकदा आणि मग तुम्हाला कळेल की हा बोलतोय ना, हा आपल्याच घरात येऊन आपल्याला दादागिरी करतोय ना, मग तुम्ही स्वतः बोलला की राज ठाकरे बरोबर आहे आणि मराठी माणसाच्या मागे राज ठाकरेने आजपर्यंत उभा राहिला, पण मराठी माणूस फक्त त्या मागे उभा नाही राहिला आहे. तरी इलेक्शन हारल्याच्या नंतर पहिली पोस्ट त्यांनी केली की आम्ही त्यांच्यासोबत असू. मला असं वाटतं हे आपण शिकणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. सगळे वाद वगैरे बाजूला ठेवा आणि यांना आता उत्तरं द्या. आमचे भूषण फडतरे इकडचे गोरेगावचे जे शाखाध्यक्ष जो तिकडे राहतो हा भैया, तिकडे त्याला पकडला आणि त्यानंतर तो काय बोलला ते ऐका. माझं नाव भूषण फडतरे. काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल लागायचे ते लागले आणि निकाल लागल्यानंतर एक आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी एका व्यक्तीने पोचवले. सन्माननीय राजसाहेबांवरती एकदम खालच्या पातळीवरती जाऊन ह्या व्यक्तीने विधान केलं. तो घाबरला आणि आज तो पळून जात होता, मुंबई सोडून गावाला पळत होता. पण आमचे सतर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी राकेश साळवी, नामदेव साळवी, किरण चेलार या तिघांनी तो सकाळी गावाला पळत होता, त्याला जाऊन पकडून आणला आणि पकडून आणून त्याला जो काय प्रसाद द्यायचा होता तो आम्ही ऑलरेडी दिलेला आहे. पण इतकंच सांगतो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती कुठलाही आक्षेपार्ह विधान आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही. आणि आता आपण त्याला तो स्वतः या गोष्टीची माफी मागणार. माफी मांग. क्या बोला? जोर से बोल. क्या बोला? क्या बोला था वो बोल. और क्या राज साहब ठाकरे से माफ़ी मांगते हैं. हमको किसी ने उकसाया, उसके लिए हम उसके लिए बनाए थे वीडियो, हम अपना मन से नहीं बनाए. पुन्हा अशी चूक होणार नाही. पुन्हा अशी चूक होणार नाही. पुन्हा अशी चूक होणार नाही. असा हा व्यक्ती आहे. महाराष्ट्रात येतात आणि आपल्या भाषेचा सन्मान करत नाहीत. त्यांना आम्ही इतकंच सांगितलं, तुम्हाला तुमच्या भाषेचा सन्मान आहे तर तुम्ही तुमच्या गावाला जाऊन राहा, काही हरकत नाही. पण ह्याला जो काही समज द्यायचा होता तो ऑलरेडी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला आहे. पण एक गोष्ट सांगतो, आम्हाला असाच जागरूक महाराष्ट्र सैनिक, जागरूक कार्यकर्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपेक्षित आहे. मी या तिघांचंही अभिनंदन करतो की त्यांनी बरोबर ह्याला शोधला, बरोबर त्याला घेऊन आले. आधी त्यांनी त्याला जो काय महाप्रसाद द्यायचा होता तो दिलेला आहे. तुर्तास इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.